गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर शेठच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आता मी गेलतो पुण्याला पालखीसाठी. मामाच्या हॉटेलवर खूप गर्दी असते, त्यामुळं तिथं जाऊन थोडीफार मदत करावी यासाठी पुण्याला गेलतो. त्यामुळे 2-4 दिवस काही ब्लॉग बिग टाकला नाही. पण आता आलेलो आहे मी, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलो आहे. आता फ्रेश झालो आहे आणि आता इथून पुढे सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. मित्रांनो, आपल्याला मागच्या ब्लॉगमध्ये खूप जणांनी साथ दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि इथून पुढे अशी साथ देत राहावा आणि तुम्हाला असंच व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जसे हवे तसे भेटतील, तुम्ही कमेंट करून सांगत जावा. तर सुरुवात करूया. आज विचारूया मम्मीला, आज घरी आपल्या काय काय प्लॅन आहे, काय काम आहे, काय नाही. विचारू मम्मी, सांग बरं काय आज काम काय करायचंय. खुरपायला जायचं होतं. हां आता पाहुणे यायच्यात, मग खुरपायचं राईट केलं. आता चिकन बनवायचं. हां आणि रानात काय काम आहे आता मला. त्याला आता रोप टाकले, दंड वाढायचा, बी हलवायचे, गोळायचं पीठ. हां मग तू आता रानात नाही का? मी आता दुपारून जाणार आहे रानात. आता पाहुणे वाटायला लागले. काय बनवायचं पाहुण्याला, चिकन होय. बरं चला गावाला गेली की बायला घेऊन येणार आहे. चला, आता आमच्या आजी येणार आहे आज. आजीला घेऊन येणार आहेत पाहुणे, त्यांच्यासाठी चिकन बनवायचे. आता त्यासाठी पप्पा आता कोंबडी पकडायला लागलेत, तुम्हाला दाखवतोच. आता कोंबडी पकडायला लागलेत पप्पा. ही व्हाईट वाली कोंबडी पकडायची, चिकन करायचं. चला आता शेरमध्ये घातली दिलं. आता कुठे जात नाही, असं दरवाजा लावून घ्यायचा. कुठे बघा मित्रांनो, कोंबडी पकडलेली आहे. आता ही जाऊ चिकन बनवायचे. मी आणू का कापून, काय करू. तर चला मित्रांनो, आता आपण कोंबडी घेऊन गावात चाललेलो आहे. तिला कापून आणायची, चिकन बनवायचं आहे. आता गावात लवकर येऊन कोंबडी कापून मम्मीला आणून देऊ आणि त्यानंतर आपलं काय दुसरं काय काम असेल ते आपण चालू करू. ॲडमिशन करायला जायचं होतं, पण काय पप्पा म्हणले आज घरी काम आहे, त्यामुळं उद्या जा आणि उद्या ॲडमिशन कर, आज घरचंच काम कर. ठीक आहे चला. तर मित्रांनो, आपल्याला कुळधरणला जायचं होतं कोंबडी कापायला, पण रितेश खोडे म्हणजे आपला दाद्या म्हणला मी येतोय, थांब मला यायचं कुळधरणला. मग त्याची वाट बघत आता मी थांबलेलं आहे. तर ते आलेलं काय वाटतं, ठीक आहे आता आलाय तो. आता त्याला घेऊन येते गाडी, त्याला लावून जाऊ कुळधरणला आपण. रितेश खोडे यांचे आगमन झालेले. आता आपण चिकनच्या दुकानात आलेलो आहे. आता कोंबडी कापू. आता कोंबडी कापलेली आपल्याला तुकडं करायचं तिचं. आलेलं आहे चिकन आता आपलं. आता इथून चिकन घेऊन आपण आता हॉटेल बालाजीला भेट देऊ. आपल्या भैयाकडे जाऊन येऊ. आपली बॅग तिथे ठेवलेली आहे, तिथे आपण घेऊन जाऊ. आता हॉटेल बालाजीला आपण भेट देतो. आपले अभिनव शेठचं काम चाललेलं आहे, ज्यूस बनवायचं. शेठ काय चाललंय, शेठचं कॉफी बनवायचं काम चाललंय. हां तेव्हा आपल्या भावाचं हॉटेल आहे, हॉटेल बालाजी, नक्की भेट द्या. ते आपले वस्तात आहे, ते आपले काय म्हणतात त्यांना, आचारी थोडक्यात. त्या किचन आहे आणि आपल्या आई साहेब त्या हॉटेलच्या मालकीन आहे. त्या हॉटेलच्या मालकीन आहेत आपल्या आई साहेब. बाकरीचं काम चाललंय. आता सगळ्याला डायरेक्ट व्हायरल करून टाकायचं आपलं हॉटेल बालाजी. डायरेक्ट बनवलेली हो. एकदम कडक झालेली आणि हॉटेल बालाजीला नक्की भेट द्या. आताच एक बोकड कापलेलं आहे ना आणि कापायच्यात, आणि नक्की भेट द्या ना हॉटेल बालाजी. कॉफी बिपी पिऊन आपण निघालोय. आता बघा, हे उज्जैनहून आणलेली काठीनं आपण बॅग इथं ठेवली होती. आता घेऊन घरी जाऊ पटकन. दादा चला घ्यायची चिकन. मित्रांनो, आपल्याला चिकन मसाला घ्यायचा आहे आणि प्रदीप शेटला आपण दाखवायचं. प्रदीप शेटला पदार्थ. हो शेट, अरे आम्हाला मसाला पाहिजे, मसाला पाहिजे आम्हाला. आता हे टाकणारच मी. ते मसाले एक कांदा लसूण आंबार दे, एक मटन मसाला दे. शेट लाजत होते, शेटच्या क्रेटाचं आगमन होतं, तरी शेट एवढं लाजत होते की पर दिसायचं नको म्हणतात कोणाला. लांब पडते मी काय मटन मसाला, चिकन मसाला का मटन मसाला असते ते एक द्यावा. आपल्याला आपली आंटी रानात भेटलेली खुरापणी. काय करते आंटी, काय करते ती. मला आंटी लगेच तो वेळ काढला नाही. आंटी खूप पण झाले. हाय पण मला झाले कोण गेलो. हां हाय कर हाय. चला आता परत येऊ आंटीची गाडी घ्यायला. मित्रांनो आपण घरी पोहोचले. आता चिकन मम्मीकडे देऊन टाकू आणि पहिलं रानात जाऊ, नाही तर नाना आता ओरडते ना आपल्याला.
बस झालं मग त्याने. मम्मीच्या भाकरी चालू आहे. चिकन दिले आता. येऊ थोड्या वेळाने रानात डायरेक्ट जेवायला. आता रानात जाऊ रोप टाकतात. रोप टाकायचे आता पाणी द्यायचे त्याला लगेच भिजावं लागतं. आज ते नाना तिथं कोणतरी आलेलं आहे कांद्यासाठी. ते महिना 6 महिन्यानंतर रोप येणार, कांदा लावला त्यानंतर आपण कांदा लावणार रानात. काका आलेले आहेत. हे बघा त्यास हलवावं लागतं. मित्रांनो आता रोप हलवून झालेलं आहे सगळं. फक्त आता लाईट आली, लाईटीत वाट बघायची, भिजून घ्यायचे का असेल ते. एकदा भिजून घेतलं म्हणजे रोपाचं काम झालं. मग आता घरी जातो जेवण करून. लाईट काही येईल नाही, लाईट आली की भिजून घ्यायचं. सगळं काम झालं आलेलं आहे. शेव पण आपलाच बारका भाऊ आहे, पण लय हुशार आहे. सगळं बघितलं त्याने करून काय चाललंय काय नाही. आता सगळं रोप बिप सगळं टाकून झाल्यानंतर मग आलाय. काय करावं असल्या पोरांना. मित्रांनो रानातून येऊन थकून बसलेलो आहे आम्ही. आमच्या जरी काही काम होत नाही, पण आता करेक्ट केल्याशिवाय काय पर्याय नाही. आता पाहुणे आलेले बाहेर, आता परत रानात जायचे, पाणी चालू करायचे. आणि आता जेवण करून रानात जाऊन लाईट आली, पण चार्जिंग लावलेलं आहे. थोडी चार्जिंग होऊन देऊ, त्यानंतर मग रानात जाऊन पाणी दिलेलं दाखवतो तुम्हाला रानात. जेवण काही झालेलं नाही, आपण तोपर्यंत पाणी लावून येऊ. जाऊ दे आता काय, चला पाणी लावू आपलं. पाणी लावून झाल्यावर घरी येऊ, मस्तपैकी जेवण करू. आज कोंबडी कापून आणलेली. तुमचा मयूर दादा शेतकरी. आताच फोन केला होता नाना, म्हणलं थांब मी आलो बघतोय. आता नाना येतात. तर मित्रांनो सगळं ऊस बीस सुकलंय. पाऊस काय टायमिंगला येत नाही. आणि आता ते रोपाला पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे. पण आता लाईट टिका ना, लाईट टिकली तरी असले कुठं नेऊन बसल्यात. आता इथं पाईप निघाला, आता हे कसं बसवायचं. आता लय डॉक्याला हेडायचे. आता नाना आले. नाना मित्रांनो नाना आलेले धावत धावत. कसं काय निघला असेल. हा सरकणारच नाही ते. जाऊ दे आता, नाना म्हणतात राहू दे असंच. पहिलं रॉब भिजून घेऊन मग नीट करू. चला आपण कॉक बंद करून टाकत पाणी. बघा मित्रांनो इथल्या उसात आपल्या पाणी चालू आहे. तिकडे वरती पाणी घ्यायचं, त्यामुळे इथला कॉक बंद करायसाठी आपण खाली आलो इकडे. तर कॉक बंद करू आणि वरती पाणी लावू. इथलं पाणी बंद केलं आपल्याला. चला आता वरती जाऊ, पाणी रोपाकडे चालू झालं. मित्रांनो इथं पाणी येते. इथून आता आपल्याला हे सगळं असं हे रोप भिजून काढायचे. आज दिवसभरात. आज दिवसभरात आपल्याला एवढंच काम जाईल. 3 वाजता लाईट जाईल. त्यानंतर मग काय करायचं काम असेल ते थोडं काय करणार पाणी आले. चला भेटूया भिजून मित्रांनो एक वाफा भिजून झालाय आत्ताशी. तर दुसऱ्या वाफ्यात पाणी लावले. मित्रांनो भाजी बनलेली. आता पाणी लावून रोपवर मी पहिलं जेवण घेतो. आता आपण पोटभर जेवण केलंय. चिकनाची भाजी 1 नंबर झाली होती. मम्मीने आपल्या भाजी 1 नंबर बनवली होती. आता थोडा फोन चार्जिंग लावतो, आराम करतो. आता ना पाणी लावलंय, थोड्या वेळाने मग रानात जातो. आपले आजी साहेब आलेले, यांना घेऊन पाहुणे आले होते. लाईट काही टिकत नाही, लाईट आणखी गेलेली आहे. तोपर्यंत आपण आपल्या मित्राच्या टमाट्याची लागवड चालली ती बघून येऊ. कशी लागवड चालली, काय कसं लावतात, म्हणजे आधुनिक पद्धतीने कसं वेगवेगळे रोपांची लागवड चाललेली तीच बघायची आहे आपल्याला. आपण तेच थोड्या वेळात बघून येऊ. चला मित्रांनो आपण आपल्या परममित्राकडे चाललेलो आहे. आपला परममित्र म्हणजे रितेश चव्हाण, त्याची टमाट्याची लागवड चालू आहे. ती जाऊन बघून येऊया कसं काय करतोय, काय करतोय. ते माझ्यापेक्षा हुशार आहे शेती करतात, कारण की पहिल्यापासून तो शेतीमध्येच आहे. आता त्याची शेती बघून येऊ कसं काय चाललंय काय. चला तर चला जातो. आता आपल्याला आपले वालमामा शेणखोर करताना भेटलेले. काय करताय वालमामा, काय चाललंय. हा लय निवांत आपल्याला त्याच्या म्हणजे मामा माहिती. हे बघा मित्रांनो दादाची टमाट्याची लागवड चालू आहे. मी आता रोप टाकतो, लाईट टिका नाही बिजी रोप टाकून झाले. आपल्या वहिनी साहेब
टाकले म्हणा तुला पण ब्लॉग मध्ये. टाकलंय म्हणते ब्लॉक मध्ये तुम्हाला बी. तेच दादा बागायतदार झोपले निवांत झाडाखाली. त्यांच्यापाशी जाऊन भेट घेऊ त्यांच्या. त्याच्यामुळे रात्री कमी चॅटिंग करायची, रात्री कमी जागायचं कसं लाज होते. काय काय झोपायचं दिवस आहे का? गप्पा म्हणते का माहिती माहिती किती राहिले? किती राहिले म्हणून लाईट नाही आली. लाईट ठिकाण आहे त्याचं पण लाईटिंगच काम वाढलेलं आहे. हे जे काय हे स्वतः मालक आहे त्या टमाट्याचा. आता टमाट्याच्या लाखांवर पैसे करणारे जेवायची सुट्टी झालेली आहे, त्यामुळे आता पाणी आणायला चाललेलं आहे. दादा आता विहिरीतून पाणी काढणार आहे. पाणी काढायचं नॅचरल पाणी नाही, फिल्टर नाही काय. त्याला म्हणायचं नॅचरल पाणी, गावाकडचं पाणी. पिण्यासाठी पाणी काढत आहे. मित्रांनो आता लागलाय का आम्हाला आता आपण जाऊ आपल्या कामाला. का मारून झाल्या तिकडच्या आता जाऊ घरी. जाऊ घरी. हा हा जाऊ घरी. घरी आलो रितेश कडून, पण लाईट काय आलेली नाही. आता काय लाईटीचा टाइम पण होऊन गेलाय. आता राहिलेलं भरणं उद्याच करावं लागेल. आता एक आपली गाय येते खायला पाणी आहे, तेच करून आपलं तेच रेग्युलर काम चालूच राहील. गायला खायला टाकू. तर कुठे पण शिल्लक नाहीये. नानांनी गावात पण तोडून नाही ठेवलेलं. आता मला पहिलं गावात तोडावं लागेल आणि त्यानंतर मग ते गावात आणून कुठे करावं लागेल. गवत तोडून झालंय मित्रांनो. आता की न्यायचंय आणि घरी नेऊन कुठे करायचं. अशा पद्धतीने आपण गायला खायला टाकलंय. आता तिथं गाय घेऊन समोर आता आपलं दिवसभराचं काम जमलेलं आहे. आपण झालंय आता निवांत. आणि अशा पद्धतीने आपला दिवस अतिशय चांगला गेलेला आहे. आणि आता कुठेतरी क्रिकेट बिकेट खेळायला जायचं, संध्याकाळी यायचं, दार काढायची, मस्त जेवण करायचं आणि झोपायचं. मित्रांनो आता माझी झोप झालेली आहे. मी काय कुठे बाहेर गेलो नव्हतो, घरीच झोपलो होतो. म्हणलं 1 तास 1.5 तास आराम करावा. आता सगळं काम झालं तर. पण आता गायचं खायला खाऊन झाले, तिला आता पाणी पाजायची वेळ झालेली. आणि नानाने सांगितलं की दूध एकच टाइम काढावं लागतं गायचं, कारण की गाय आठवायची आहे आपल्याला. त्यामुळे दूध आता आपण एकच टाइम काढतो. ती सकाळी काढते नाना, त्यामुळे दूध काढताना काही दाखवणार नाही. गायला पाणी पाजून झालेलं आहे. आता आपण खाली म्हणलं विहिरीकडे जाऊन येऊ. विहिरीत किती पाणी आहे काय बघून येऊ. चला आता विहीर दाखवतो तुम्हाला. तर हे बघा आपली विहीर इकडे आहे. आता सध्या तर सगळं पाणीच आहे. आपल्याला पाण्याची काही कमतरता नाही आहे. हे बघा आपली विहीर फुलं भरलेली आहे. सगळं पाणी आहे. मित्रांनो नानांनी हा घास कापून ठेवला होता करडांपुरता. तर आता तो घास घ्यायला मी आलेलो आहे. तर चला करडांना आपल्या घास घेऊन जाऊया. हे बघा मित्रांनो हा घास घेऊन मी आता घरी चाललेलो आहे करडांसाठी. मित्रांनो हे आपले करडं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही घास घेऊन आलो. त्यांना आता घास बांधलेला आहे. ते गावानं आहे पण त्यात टाकल्यानंतर ते सांडवते, त्यामुळे असं बांधावं लागतं. आपल्या मम्मीने आता बाईला चहा आणून दिलाय. आपल्या आजीला आता हे बघा आजी दुधाचा चहा पित नसल्यामुळे कोरा चहा आणून दिलाय. चहा पी. आपल्या आजीला ऐकायला येत नाही. चहा पी चहा. आत्याला दाखवायचंय. चहा पी. आपल्या आजीचं दुखत होतं त्यामुळे नाही आणलं. आजी मला म्हणते पैसे आणले का? आजी मला पैसे देणार आहे तिथे. तू लागती. बघा आता आपण निवांत बसलोय आपल्या पडव्यामध्ये खाट टाकून. असं आहे वातावरण आपल्या गावाकडचं. मम्मी मला पण चहा आण ग. आता मम्मीला चहा सांगितला नाही, मम्मी चहा घेऊन येईन. आपल्याला लय मजा आपली. मित्रांनो आपला चहा आणलेला आहे मम्मीने. थँक्यू. बघा मित्रांनो आपल्या शेळ्या आलेल्या चालून. आपले आजोबा शेळ्या घेऊन गेलते दुपारी सोडतात. काय येतीलच आता. शेळ्यांना पाणी ठेवले. शेळ्या आता आतमध्ये गेले ऑटोमॅटिक त्यांच्या जागेवर त्यांच्या घरात जातात. हे बघा आले भाऊ शेळ्या घेऊन. आपले आजोबा आहेत, त्यांचा लाडाचा नातू आहे एकुलता एक. आऊ चला जेवाय. चला मित्रांनो आता आपल्याला जेवण करायचंय. भाऊंला आवाज दिलाय. आता आपण इथे जेवण करायला बसूया. तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहे. तर आता ह्यांना एकदा विचारू कसं काय झालंय आजचे चिकन बिकन भाजी.
हा कसं काय झालं चिकन? एक नंबर मस्त हा? मस्त. होय तो खाल्लं हो कसं काय लागतंय? लय छान. भाऊ कसं काय झालंय चिकन? कसं काय चांगलं झालंय का? चांगली सकाळी खाल्ली हो ना. हा बरं लागलं का? बरं चला आता सगळ्यांना चिकन आवडलेलं आहे मित्रांनो. मग आपल्या चॅनलला काय करायचंय? लाईट हा? सकाळी कमेंट आणि शेअर करा.